नाव वी हॅव सीन दॅट मिनरल ॲसिड्स आर हार्मफुल टू अवर बॉडी. हे जे ॲसिड्स असतात आपल्या शरीराला फार घातक असतात. ॲसिड जर आपल्या त्वचेला लागलं, स्किनला लागलं तर स्किन ही जळते, बर्न होते. हावेवर सेव्हरल ऑर्गॅनिक ॲसिड्स आर प्रेझेंट इन अवर बॉडी अँड इन प्लांट्स विच आर युजफुल टू अस. परंतु प्लांट्समधून जे काही नॅचरल ॲसिड असतात ते आपल्या शरीरासाठी उपयोगी असतात, युजफुल असतात. आपल्या स्टमकमध्ये पण हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, त्याच्यामुळे आपण जे फूड मटेरियल खातो त्याचं डायजेशन हे व्यवस्थित होतं. DNA, deoxyribonucleic acid, is an acid present in our body decides hereditary property. अनुवंशिक जे गुण असतात ते डिसाईड करण्यासाठी DNA तुम्ही परिचयात असाल. डिऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड हे सुद्धा एक ॲसिड आहे. ते आपल्या शरीरामध्ये जे मातापिताचे गुण असतात ते त्यांच्या मुलांकडे म्हणजे हेरिडिटरी कॅरियर अनुवंशिक गुण ट्रान्सफर करण्याचे काम हे DNA करत असतं. प्रोटीन नसतं बघा. प्रोटीन्स विच आर पार्ट ऑफ अवर बॉडी सेल्स आर मेड अप ऑफ अमिनो ॲसिड्स. प्रोटीन हे अमिनो ॲसिडची एक मोठी चेन असते. फॅट असतं आपल्या शरीरामध्ये. फॅट ऑफ अवर बॉडी इज फॉर्म बाय फॅटी ॲसिड्स. नाव नेक्स्ट विच अबाउट द अल्कली ऑर बेस. आता बेस म्हणजे काय? जसं ॲसिड्स आपण पाहिलं, अल्कली किंवा बेस हा एक सबस्टन्स असा आहे. आता बेस आणि अल्कलीच्यामध्ये काय फरक आहे बघा. जो बेस पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो त्याला अल्कली म्हणायचं असतात. सगळे बेस हे पाण्यात डिझॉल्व्ह होत नाही. जसं सोडियम हायड्रॉक्साईड आहे, तो जर पाण्यात टाकला तर तो पाण्यात विरघळतो, डिझॉल्व्ह होतो, म्हणून त्याला म्हणायचं अल्कली. नाव हिअर द अल्कली सबस्टन्स हुज वॉटर सोल्युशन गिव्स हायड्रॉक्साईड आयन OH मायनस आयन. या रिॲक्शनमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड हा अल्कली आहे. जे जर पाण्यात टाकला आपण, ॲक्वियस म्हणजे वॉटरमध्ये सोल्युशन, तर Na+ आयन आणि OH मायनस आयन हायड्रॉक्साईड आयन्स या ठिकाणी आपल्याला मिळतात. तो अल्कली आहे. देर आर सम एक्झाम्पल्स आर गिवन. सोडियम हायड्रॉक्साईड बघा या पिक्चर्समध्ये दिलेले सोडियम हायड्रॉक्साईड इज अल्कली. पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, येस, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड आहे. सो दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ बेस अँड अल्कली. So these alkalis, they are important like acids in industries also. Now what are their properties? We'll see. First examples, various examples. Name of alkali, base आणि अल्कलीचे बघा. सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडा त्याला म्हणतात. पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्याला पोटॅश म्हणतात. कॅल्शियम हायड्रॉक्साईड लाईम वॉटर. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशियम हे कॉमन नेम आहे त्याचे. अमोनियम हायड्रॉक्साईड्स. सो दीज आर ऑल अल्कलीज. त्यांचा फॉर्म्युला बघा. सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे NaOH. पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे KOH. कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा किंवा लाईम वॉटर त्याला म्हणतात CaOH ट्वाईस. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशिया त्याचा फॉर्म्युला आहे MgOH ट्वाईस. अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH. सो दीज आर ऑल द अल्कलीज. देअर युजेस. आता या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड. व्हॉट इज द यूज ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड? वॉशिंग सोप. येस, धुण्याचा साबण बनवण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो शॅम्पू किंवा सोप बनवण्यासाठी. कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा वापर लाईम या व्हाईट वॉशिंगसाठी त्या ठिकाणी तयार केला जातो. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा वापर ॲसिडिटी रेजिस्टन्स मेडिसिन्स, येस, अँटाॲसिड्स, ॲसिडिटीच्या वर ट्रीटमेंट करण्यासाठी ज्या मेडिकल बनवल्या जातात गोळ्या टॅबलेट त्या ठिकाणी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. नंतर अमोनियम हायड्रॉक्साईड फॉर प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स. केमिकल इंडस्ट्रीमध्ये केमिकल फर्टिलायझर बनवण्यासाठी सुद्धा अमोनियम युरियासारखे जे काही फर्टिलायझर असतात त्यांचा वापर तयार करण्यासाठी या बेस या अल्कलीचा वापर केला जातो. नाव प्रॉपर्टीज. अल्कलीजची प्रॉपर्टीज काय आहेत? बेस या अल्कलीज. अल्कलीज आर बिटर टेस्ट. जसे ॲसिडची टेस्ट सोर टेस्ट आहे तशी अल्कलीची बिटर टेस्ट आहे. दे आर स्लिपरी. चिकट स्लिपरी असतात ते. अल्कली कंटेन OH मायनस ग्रुप. हायड्रॉक्साईड आयन इज द मेन कॉन्स्टिट्युएंट. ॲसिडमध्ये जसा H+ असतो तसा अल्कलीमध्ये सुद्धा OH मायनस मेन कॉन्स्टिट्युएंट असतो. मेटल ऑक्साईड्स आर जनरली अल्कलाइन इन नेचर. म्हणजे मेटल ऑक्साईड्स जे असतात
हे जनरली अल्कलाईन इन आहेत, ते बेसिक असतात. म्हणजे मेटल जर कधी ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होत असेल, समजा मॅग्नेशियम मेटल जर जाळलं आपण हवेत तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो. म्हणजे हा मॅग्नेशियम ऑक्साईड जर आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होणार. म्हणून मेटल ऑक्साईडचे सोल्युशन पाण्यामध्ये सोल्युशन हे अल्कली असतात किंवा अल्कलाईन इन नेचर असतात. येस. द नेक्स्ट लास्ट पार्ट ऑफ दिस लेसन दॅट इज द न्यूट्रलायझेशन. आता न्यूट्रल म्हणजे काय? आपण ॲसिड पाहिलं, बेस पाहिलं. न्यूट्रल म्हणजे काय? आता बघा, ॲसिड्स ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड अँड रेड रिमेन रेड, तो ॲसिड असतो. ज्या सबस्टन्सचा कलर हा ब्ल्यू लिटमस जर आपण त्या ठिकाणी त्या सबस्टन्समध्ये टाकला, त्याचा कलर जर रेड झाला आणि रेड जर रेड झाला तर ते सोल्युशन राहणार ॲसिड. आणि जर ब्ल्यू लिटमस आपण एखाद्या सबस्टन्समध्ये टाकला तर ब्ल्यू लिटमस रिमेन्स ब्ल्यू, ब्ल्यू लिटमस रिमेन ब्ल्यू अँड रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू, तर तो राहणार बेस म्हणजे अल्कली. आणि समजा ब्ल्यू लिटमस आणि रेड लिटमस एखाद्या सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर त्याचा कलर चेंजच होणार नाही, नो चेंज, दोघं पेपरमध्ये चेंज होणार नसेल इंडिकेटरमध्ये, तर ते सोल्युशन असणार न्यूट्रल. येस, त्याला म्हणजे न्यूट्रल. सो न्यूट्रल, वॉटर इज अ न्यूट्रल, प्युअर वॉटर इज अ न्यूट्रल, काही चेंज दाखवणार नाही. बरोबर आहे. मग या ठिकाणी न्यूट्रल कसं तयार होतात? ॲसिड आणि बेस, जर आता एक ॲसिड आणि एक बेस दोघं जर मिक्स केले आपण, त्यांच्यापासून आपल्याला जो सबस्टन्स मिळतो असेल न्यूट्रल. म्हणजे सॉल्ट जे असतात हे न्यूट्रल असतात. दॅट इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. म्हणजे ॲसिड आणि बेस जर रिॲक्ट होत असेल, सो ॲसिडमध्ये H+ आयन असतो आणि बेसमध्ये OH- असतो. मग त्याच्यापासून हा आपल्याला वॉटर बनतो. H आणि OH H2O, त्या ठिकाणी पाणी होतो आणि सॉल्ट तयार होतो. म्हणून ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. दिस इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन. येस, बघा या ठिकाणी ॲसिड आहे प्लस बेस, त्यापासून आपल्याला सॉल्ट आणि वॉटर. आता एक्झाम्पल, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl आणि NaOH. आता हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, NaOH हा बेस आहे. या ठिकाणी काय होणार? या ठिकाणी बघा, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि बेस आहे NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे. तर या ठिकाणी बघा, हा सॉल्ट तयार होणार NaCl, हा सॉल्ट तयार होणार. आणि OH आणि H मिळून त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार H2O. म्हणजे आपल्याला मिळणार NaCl, हा सॉल्ट मिळेल आणि वॉटर त्या ठिकाणी तयार होणार. सो द रिॲक्शन इज ॲसिड रिॲक्ट्स विथ द बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. सो सच रिॲक्शन दॅट इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. दुसरं जरी आपण या ठिकाणी घेतलं, समजा दुसरे आपण ॲसिड जर घेतला, समजा HNO3, मी हा ॲसिड घेतला, बरोबर आहे. आणि बेस समजा KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा बेस घेतला, तर दोघांची रिॲक्शन झाल्यावर मला काय मिळणार? या ठिकाणी OH आणि H, त्याच्यावर H2O मिळणार, वॉटर. आणि राहिलं काय मग आता? KNO3 हा सॉल्ट मिळेल, KNO3 पोटॅशियम नायट्रेट. येस, सो दिस इज द सॉल्ट अँड दिस इज द वॉटर. सो ही जी रिॲक्शन आहे त्याला म्हणायचं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. त्याचप्रमाणे समजा H2SO4 असेल, सल्फ्युरिक ॲसिड बरोबर H2SO4 हा ॲसिड झाला आणि त्याची रिॲक्शन समजा बेस घेणार तुम्ही NaOH, समजा NaOH सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्शन केली, काय होणार रिॲक्शन? या ठिकाणी बघा H2SO4 आणि NaOH, तर या ठिकाणी हायड्रोजन OH आणि हा H म्हणजे H2O पाणी तयार होणार पहिले, नंतर उरलं काय Na2SO4 आणि मग सोडियम सल्फेट. येस, ती रिॲक्शन बॅलन्स करावं लागेल. सो Na2SO4 या ठिकाणी सोडियम सल्फेट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार. सो ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. दिस रिॲक्शन दॅट इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. सो दीज आर द इम्पॉर्टंट टॉपिक्स इन दिस लेसन. तर या लेसनमध्ये आपण काय काय या ठिकाणी स्टडी केलेलं आहे. त्या ठिकाणी इंट्रोडक्शन ॲसिड्स आणि बेसमध्ये. ॲसिड्स हे आपण डेली फूड खातो त्याच्यामध्ये ॲसिड्स असतात. ॲसिडच्या प्रॉपर्टीज, नंतर ॲसिडचे युजेस, नंतर इंडिकेटर्स, वेगवेगळे इंडिकेटर्स, हाऊ टू प्रिपेअर द नॅचरल इंडिकेटर्स, इंडिकेटरचा वापर ॲसिड बेसमध्ये कशा प्रकारे केला जातो आणि वेगवेगळे इंडिकेटर्स हे वेगळे वेगळे कलर कसे दाखवतात ॲसिड्स अँड बेसेसमध्ये.
These topics we have also studied. Then the properties of acids and uses of acids we have studied. Then bases and alkalis. What is the difference between base and alkali? The base which is dissolved in water, that is called alkali. There are so many examples we have studied about the alkalis, like sodium hydroxide, potassium hydroxide, sodium hydroxide formula NaOH, potassium hydroxide KOH, calcium hydroxide CaOH twice, magnesium hydroxide MgOH twice आणि अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH twice, NH4OH. आणि त्यांचे युजेस आपण बघितले. जसं NaOHचा वापर हा वॉशिंग सोप करण्यासाठी होतो. पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOHचा वापर हा शॅम्पू किंवा सोप बनवण्यासाठी होतो. कॅल्शियम हायड्रॉक्साईड परत व्हाईट वॉशिंग किंवा लाईम तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे त्यानंतर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, अल्कलीजचे प्रॉपर्टीज आपण बघितल्या, त्याची टेस्ट स्लिपरी असतो. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, ॲसिड आणि बेस ज्यावेळी रिॲक्ट होतो त्यावेळेस त्या ठिकाणी सॉल्ट अँड वॉटर तयार होतात. सो द रिॲक्शन बिटवीन ॲसिड अँड बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर, दॅट इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघितलेले. सो दीज टॉपिक्स वी हॅव कवर्ड इन दिस लेसन. यू रिमेंबर द नॅचरल ॲसिड्स, then properties of acids, then examples of acids, indicators, their changes, so many. And then you can write these all topics in your notebook. Thank you. Have a nice day.